श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध. बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833. नाशिक लोकसभेचे अपेक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांनी त्र्यंबकेश्वर या ठिकाणी मतदान केंद्राच्या EVM मशीन सुरक्षा कवचला फुलांचा हार घातला. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. तसेच त्यांच्या भक्तांनी भगवे वस्त्र आणि काही संदेश असलेले टोपी परिधान केले. त्यामुळे काही भक्तांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलंय. या सर्व घटनेविषयी शांतिगिरी महाराज यांनी माध्यमांसमोर आपली प्रतिक्रिया दिली. पाहूयात. मग आता जो मुद्दा आपण मांडला तर गुन्हा दाखल झाल्याच आम्हाला अजून माहिती नाही. जो काय हा गुन्हा विषय वगैरे असेल तर आमची जी कायदेशीर गेली वकिलांची टीम आहेत ती टीम बघा तो मुद्दा पाहून घेणार आहे. या सर्व पाठीमागे एवढं जडलेलं आहे बघा की आमची बाजली जोरात चालू आहेत आणि त्याच्यामुळे कुठेतरी या ठिकाणी बाबांचं या ठिकाणी आपण ज्याला षडयंत्र काही षडयंत्र असून बाबांना बदनाम कसं करायचं असा प्रयत्न या काही बाबांना या ठिकाणी दिसून येतो. यापुढे मात्र आता यामुळे मात्र आता बाजली जोरात चालणार आहे. आणखी आम्ही त्या ठिकाणी हार आपण पुन्हा सांगा या ठिकाणी आपल्याला मुद्दा मांडावा सारखं की आम्ही EVM मशीनला हार घातला नाही. EVMची पूजासुद्धा केली नाही. EVMचे जे कवच असतं बाहेरचं कवच त्या कवचावर भारत मातेचं आणि चित्र आणि ध्वज आम्हाला त्यांनी पाहायला मिळाला त्याचा आदर करावा. मग आमच्या जो हार होता आम्ही फक्त त्याच्या बघायचा चढून दिला फक्त. दरम्यान शांतिगिरी महाराज यांनी आमच्यावर गुन्हा दाखल झाला हे अजून आम्हाला माहीतच नाही आणि जरी झाला असला तरी आम्ही याला कायदेशीर पद्धतीनं सामोरं जाऊ असं सांगितलं. दैनिक महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी जितेंद्र नरवाडे.